कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कणकवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव स्वयंभू चरणी श्रीफळ अर्पण करून शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून यावेत असे साकडे श्रीदेव स्वयंभू चरणी घालण्यात आले। कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील प्रचाराला आता खऱ्या अर्थाने वेग आलाय। कणकवलीचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव स्वयंभूला श्रीफळ अर्पण करून शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। कणकवली नगरपंचायतीची निवडणूक येत्या 6 एप्रिलला होऊ घातली आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे। मंगळवारी कणकवलीचं ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी युतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर, भाजप नेते अतुल रावराणे आणि युतीचे 21 नगरसेवक उपस्थित होते। युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून यावेत असं साकडं श्रीदेव स्वयंभू चरणी घालण्यात आलं। कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे। या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचाराला वेगही आला आहे। शिवसेना भाजप युतीच्या वतीनं या ठिकाणी समस्त कणकवलीकरांचं ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव स्वयंभू महादेवाला नारळ देऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आपल्याबरोबर आहेत शिवसेना भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेशजी पारकर। आपण त्यांना विचारतो, सर नेमकं आपण श्रीदेव स्वयंभू देवाला नेमकं साकडं काय घातलं? कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीला भरघोस असं यश या निवडणुकीच्या निमित्तानं मिळू दे। नगराध्यक्ष भरघोस मताधिक्याने त्या ठिकाणी भाजप शिवसेना युतीचा निवडून येऊ दे। त्याचबरोबर 17 नगरसेवक शिवसेना भाजपचे निवडून येऊ दे अशा प्रकारचं एक स्वयंभूच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे। हरिश्चंद्र महाराजांनी अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे। खरं तर या निमित्तानं आम्ही सगळे जवळजवळ 21 उमेदवार या ठिकाणी आज उपस्थित होतो। त्या ठिकाणी आपण 13 जागांवर एकत्रितपणे लढतो शिवसेना आणि भाजप, आणि जवळजवळ 4 जागांवर आपण मैत्रीपूर्ण लढतो। हे दोन्ही सगळ्या पक्षाचे जवळजवळ 21 उमेदवार आज या ठिकाणी या मंदिरामध्ये उपस्थित होते आणि आम्ही सगळे एक दिलानं एक संघपणे या प्रचाराला भाजप आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते सामोरे जात आहोत। आणि नक्की आमचा विश्वास आहे की या शहरातील जनता ही आमच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवतील आणि ही सत्ता भाजप शिवसेनेच्या हातामध्ये त्या ठिकाणी देतील। खरं तर ही निवडणूक आपण शहरात कणकवली शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आपण लढवत आहोत आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या शहराचा विकास हा सातत्यानं त्या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून एक कणकवली शहर एक महाराष्ट्रातलं एक आदर्श शहर बनावं। खऱ्या अर्थानं शहरातल्या जनतेच्या ज्या नागरिक सुविधा आहेत, जे प्रश्न आहेत, ते त्या ठिकाणी प्रश्नांची सोडवणूक व्हावी ही भूमिका या सगळ्या नगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून आहे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि कणकवली शहराचा कायापालट हा येत्या 5 वर्षात आम्ही नक्की करू। कणकवली शहरातल्या सुज्ञ मतदारांनी नागरिकांनी आम्हाला अशा प्रकारचा भरघोस असा पाठिंबा, आशीर्वाद आणि प्रेम द्यावं अशा प्रकारची विनम्र असं आव्हान, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी करत आहे। नक्कीच आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत भाजपचे नेते अतुल रावराणे। पहिल्या टप्प्यामध्ये जो सर आपला प्रचार होता, आता खऱ्या अर्थात दुसरा टप्पा सुरू झाला म्हणायला हरकत नाही। त्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं रिस्पॉन्स मिळाला? आज स्वयंभू महादेवाच्या आशीर्वादाने कणकवलीच्या शिवसेना भाजप युतीच्या सर्व उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार संदेशजी पारकर यांनी आज प्रचाराची सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणाल तर आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत की संदेशभाई तुम्ही पुढे जा, तुम्हाला आमच्याकडे फिरायसाठी वेळ देण्यापेक्षा अजून तुम्ही बाकीच्या ठिकाणी नवीन एरियात फिरा, अशा प्रकारचं प्रत्येकजण सांगतं की तुम्ही दुसरीकडे वेळ द्या। म्हणजे लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की आम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरला त्याच वेळेला संदेश पारकर हे जिंकले। आता जे आम्ही जे काही आता प्रचार करतो आहे हे आम्ही उरलेल्या 21 उमेदवारांचा प्रचार करतो आहे। तर आम्हाला संपूर्ण सत्ता केंद्रित घ्यायची आहे। केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, कणकवलीकर आम्हाला सत्ता देतील आणि चांगल्या प्रकारे एक सुनियोजित असं शहर, चांगल्या प्रकारचा विकास असा ते त्यांचा संदेश पारकरांकडून अपेक्षित आहे आणि संदेश पारकर ती अपेक्षा पूर्ण करतील। त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करत आहेत। काल तेही प्रचारात होते, त्यांचे बंधू सुशांत नाईक इथे आहेत। या सर्वजण शिवसेनेचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने काम करतात आणि भरघोस मतांनी विजयी होते।
नक्कीच श्रीदेव स्वयंभू महादेवाचा आशीर्वाद आणि जनता जनार्दनाचा कौल याचं नेमकं गणित कशा पद्धतीनं बांधलं जातं हे आपण विचारतो. सर, नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो? खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो आहे. ज्यावेळेपासून संदेशी पारकर या प्रचारात उतरले त्या दिवशीपासून चांगला प्रतिसाद जनतेचा आम्हाला मिळत आहे. खूप चांगल्या प्रकारे आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवत आहोत. एक फेरी आमची जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि वैयक्तिक पण एक फेरी पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आणि आमच्या 17 जागा भाजप आणि शिवसेना युतीच्या निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. श्रीदेव स्वयंभू महादेवाचा आशीर्वाद आणि जनता जनार्दनाचा कौल या सर्व गोष्टी एकत्र आल्यानंतर येत्या 6 तारीखला निवडणुकीअंती नेमका काय निकाल हाती येतोय हे पाहणं मात्र या ठिकाणी उत्सुक्याचं आहे. कॅमेरामन विशाल पित्रेसह साईनाथ गावकर, कोकण नाव, कणकवली.